बोगदा करा की कालवा करा, याच्यापेक्षा आम्हाला पाणी द्या ही आमची माफक अपेक्षा आहे। तर अशा प्रकारचं वैद्यकीय कॉलेज म्हणजे मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, ही सुद्धा आमची एक प्रामुख्याने मागणी होती। ते उद्या हा अहिल्यानगरच्या दृष्टिकोनातून जिल्ह्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। कारण एकतर जिल्ह्यामध्ये मंत्रिमंडळ बैठक होती आणि ती पण जिल्ह्याचं मुख्यालय सोडून होती आहे। म्हणजे आता सरकार हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत, शेतकऱ्याच्या मुद्द्यापर्यंत पोहोचायला लागलेला आहे। या अनुषंगाने आम्ही सर्वजण या बैठकीकडे पाहतोय आणि हे पाहत असताना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसाठी किंवा ज्यांचं स्मारक आहे या स्मारकाच्या ठिकाणी ही बैठक होते। त्याच अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये श्रीगोंद्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना जवळजवळ 30 दिवस हे त्या गडावरती म्हणजे जो आज ज्याला आपण धर्मवीर गड म्हणतो या धर्मवीर गडावरती ठेवलं होतं। दुर्दैव असं आहे की 2019ला या गडाचं बहादूर गडावरनं धर्मवीर गड हे नामांकन झालं होतं। तर नाव बदलून सुद्धा शासन दरबारी ते बदल झाले नव्हते। मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय आशिष शेलार साहेबांकडे ज्यावेळेस हे पत्र दिलं होतं त्यानंतर ज्यावेळेस कलेक्टर साहेबांना प्रशासनाला विचारणा झाली त्यांनी तात्काळ आता तशी पत्र काढून सर्व डिपार्टमेंट्सला जे बहादूर गड त्यांच्याकडे नोंद आहे ती बदलून धर्मवीर गड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। तर याच धर्मवीर गडाच्या विस्तारासाठी त्याच्या विकासासाठी आम्ही निधीची मागणी केलेली आहे आणि पुरातत्व खात्याने हा अहवाल तयार केलेला आहे आणि मला खात्री आहे की ज्यावेळेस अहिल्यानगरमध्ये ही बैठक होतीये ही बैठक होत असताना हा सुद्धा प्रश्न जो काही बऱ्याच दिवसापासून चर्चेत राहिलाय। दुर्दैव असं आहे की संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं गेलं होतं आणि त्यांचा तुळापूरला बलिदान झाला, पण मधला काळ जो होता ज्या ठिकाणी खरंच म्हणजे संभाजी महाराज हे दटून राहिले आणि त्यांनी धर्मपरिवर्तन केलं नाही अशा बेळगावच्या धर्मवीर गडावरती त्यांना जवळजवळ 30 दिवसाच्या आसपास ठेवलं गेलं होतं। तर अशा गडाचाही विस्तार झाला पाहिजे। ही भूमी युवकांसाठी प्रेरणा असणार आहे। ही भूमी जे हताश झालेत म्हणजे आज आपण डिप्रेशनला ज्या ठिकाणी टॅकल करायचं म्हणतो तर नक्कीच एवढं वाईट होऊन सुद्धा जर एखादा व्यक्ती दटून राहू शकतो तर ज्या भूमीमध्ये राहू शकतो ती भूमी प्रेरणा देऊ शकते। अशा भूमीचा विस्तार झाला पाहिजे अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत। त्याचबरोबर आमची अनेक दिवसापासून मागणी होती की प्रत्येक जिल्ह्याला एक महिला रुग्णालय होणं अपेक्षित आहे। तर ते अहिल्यानगरला त्या ठिकाणी प्रस्तावित आहे। जागेअभावी अडचण होती। मी विधानसभेमध्ये तो प्रश्नही मांडला होता। त्या अनुषंगाने सरकारने काही जागा आयडेंटिफाय केलेल्या आहेत। आमच्या श्रीगोंदा तालुक्यात सुद्धा अशी जागा आहे। अशा अनेक वेगवेगळ्या तालुक्यात आहेत। तर अशा कोणतीही जागा निवडली तरी चालेल, पण महिला रुग्णालय हे लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे। त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय कॉलेजेस आहेत। तर अशा प्रकारचं वैद्यकीय कॉलेज म्हणजे मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे, ही सुद्धा आमची एक प्रामुख्याने मागणी होती। त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे, येणाऱ्या काळामध्ये होईलच। त्याचबरोबर आमचा हा भाग जो आहे त्यातला जवळजवळ दक्षिणेचा जो भाग आहे हा बऱ्यापैकी कुकडीवरती अवलंबून असणारा किंवा कुकडी सिंचनवरती अवलंबून असणारा हा सर्व परिसर आहे आणि हा पर्जन्य छायेखालचा परिसर आहे। त्यामुळे इथं पाऊस कमी होतो, सिंचनावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। त्यामुळे आम्ही सरकारकडे कायम विनंती करत असतो। आजची आमची कालवा सल्लागारची बैठक होते आणि याच्यात सुद्धा एक गोष्ट नक्कीच अधिकाऱ्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट झालेली आहे की जे डिंब्यातनं आपण येडगावला पाणी घेतो ते 6.25 TMC पाणी येणं अपेक्षित आहे। ते कालव्याच्या परिस्थितीनुसार कालव्याच्या क्षमतेचा विचार केला तर तेवढं पाणी येऊ शकत नाही। ते पाणी आणण्यासाठी डिंबे, माणिकडो, बोगदा हाच अंतिम पर्याय असू शकतो। त्या संदर्भात सुद्धा उच्चस्तरीय बैठक होऊन जी काही नेते मंडळींची बैठक असेल किंवा मान्यवरांची बैठक असेल तर अशी उच्चस्तरीय बैठक होऊन त्याच्यावरती तात्काळ एखादा निर्णय व्हावा। एक तर डिंबे, माणिकडो, बोगदा तरी झाला पाहिजे किंवा डिंब्याचा जो कालवा आहे त्यातनं येडगावला पाणी येतं त्याची क्षमता वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे। बोगदा करा की कालवा करा, याच्यापेक्षा आम्हाला पाणी द्या ही आमची माफक अपेक्षा आहे आणि आम्ही एक्सेस काहीच मागत नाही। आम्ही फक्त आमच्या हक्काचं पाणी मागतोय जे नक्कीच लवादाने आम्हाला मंजूर केलेलं आहे। त्यामुळे कुकडी प्रकल्पाला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे। दुर्दैवाने ते मिळत नाहीये। कागदावरचे जे आकडे आहेत ते वास्तव्यात येणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून आमचं प्रयत्न राहणार आहे आणि नक्कीच उद्याचा जो दिवस असणार आहे हा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। जिल्ह्यात म्हणजे आमच्या पणजी आमच्या वडिलांना कायम सांगायच्या की शेतात गेलं की शेत आपल्याशी बोलतं, तसं जिल्ह्यात आल्यानंतर आणि त्यातली त्यात दक्षिण भागामध्ये आल्यानंतर
दक्षिण अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर नक्कीच अहिल्यानगरचे प्रश्न हे मंत्रिमंडळाला आणि मंत्रिमंडळापेक्षा अनेकदा नेते मंडळी यांना परिस्थितीची जाणीव असते, पण अधिकाऱ्यांना सुद्धा जाणीव होणं गरजेचं आहे. उद्या वरिष्ठ अधिकारी या जिल्ह्यामध्ये येतात आहेत. नक्कीच ही सगळी परिस्थिती नजरेखालनं घातल्यामुळे जिल्ह्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा बदलल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.